बोलवा ना खाली बोलवा ना. हे पाणी काय लोकांना दाखवायला खाली बोके ताजे करायचे नीट आमच्या वावरांमधून कॅनल गेलेले आम्ही उपाशी मारायचं का. राहुल लाव काय बघतो पाणी नाही पायासाठी डोळ्याचं सुखासाठीच पाणी पाठवलं काय नाही. किती काढणार किती पाईप सगळे आखे पाईप चालू आहे. त्याला खाली बोलवा ना. का बरं खाली येऊ शकत नाही साहेब. शूटिंग चालू ना शूटिंग चालू. साहेबांना खाली बोला आम्ही नाही तिकडे येणार. अहो साहेबांना खाली बोलवा इकडं. कुठल्या इरिगेशनचे तुम्ही आपल्या डिपार्टमेंटचे हे बंद करा मग. कुठल्या पण ऐका कुठलं म्हणजे कॅमेरा आमच्या ताब्यात पण लोणीचे इरिगेशन आहे. पाणी कमी पडतंय ती मोटर पहिले बंद करा. कमी पडतं ना तर ते वड्याचं पाणी बंद करा. नाही ते मोटर बंद करा पहिले. नाही मोटर नाही बंद होत. मोटर बंद होत नाही. नाही होत बंद. तुम्ही नाडी ते वड्याचं बोगत चालू पाणी ना पहिल्या दिवसापासून सावतपूरच्या तळ्यातलं त्याला आहे काय लिमिट. बोगत म्हणजे ते तळ नाही का तिथं? लिमिट आहे का त्याला. तळ आहे का नाही लिमिट आहे का. तळ आहे का लिमिट आहे का? तळ आहे का तुमच्याकडे नाही? मोजमाप आहे का. मोजमाप आहे का म्हणजे मग बोगत तुम्ही चालू साहेब पाणी. तुम्ही नका बोगस साहेबांना. चालू आहे तुमचे ते. वरिष्ठ बोलतील आमच्या संग. सांगितलंय नाही नाही नाही, थांबा, ते या आमचे साहेबांना नौकर आहे, आम्ही खाली. त्यांचे नौकर नाहीये. लवकर बिवकर काय हो. साहेब त्याला 2 मिनिट खाली तर बोलवा. खाली तर बोलवा ना. असं सगळ्यासाठी सगळं नाही साहेब सगळं द्यायचं. पिकं चालू त्या पाण्याचं काय उपयोग आहे मग. त्या लोकांच्या वावरात पाणी एवढं. मग अहो, वावरात 2 तळ्यात पाणी चाललंय. मग मोजमाप करून ठेवलं. किती पाणी तुम्ही मोजमाप करून सोडत ते पाणी ओढ्याला. याचं मोजमाप आहे का तुमच्याकडं. आहे ना काय त्याच्याशिवाय बिल जातात ना त्यांना दर. कशाची बिलं जाते. तुम्ही आम्हाला साहेबांना बोला, आम्ही त्यांचे नौकर नाही ते आमचे नौकर आहे. पगार ते बोलत घ्या त्या आम्हाला काहीच सांगू नका. त्यांना इकडे बोल. आम्ही त्यांच्याकडे जायला मोकळे. तुम्ही जा बोलायला मग तुम्ही कशाला बटणं दाबीत. आम्ही ते तर त्याला सांगितलं पण बंद बोलवलं, करतो होय. आम्ही. कोणी? काय नाव आहे? हे नाव काय आहे त्यांचं? काय ते साहेबांचं नाव काय. आम्ही सांगत आहोत सगळ्यांना. कोणी बंद नाही करणार. चालत आम्ही. कोणीच बंद नाही करणार. कोणत्या मोठी बंदे? ए, इकडे ना. त्यांना तुम्हाला काय म्हणलं मी? तुम्हाला तेलवाल्यांची काळजी आहे ना, आमची काळजी नाही. एक मिनिट थांबा. तुम्हाला काय म्हटलं मी तिथं? मोटर काढून घ्या म्हणले तुम्ही. किती दिवस? 4-5 दिवस काढा ना. आपण 4-5 दिवस नंतर कधी चालू करायचं. मग काय पण राहणार पुढे पुढे काय पण राहणार आम्हाला. किती वेळ चालते. ते बंद करून घ्या तुम्हाला. बंद करायचं ना. खाली पाणी कमी पडून खाली राहिलं. पाणी कमी पडतं. तुम्ही ते वड्याला पाणी सोडलं ना ते कमी करा ना. नाही ते वड्यालाच पाणी सोडायचंय सध्या. पण इकडे वडाच नाही. आम्हाला वड्यात नाही, आम्ही उपाशी मारायचं का. नाही, बंद इंडिव्हिज्युअल चालवायचं नाही आपल्याला. नका चालू. आम्हाला वडाचा काय प्रकार आहे? आम्हाला वडा आहे इथं. आमची काही सोय नाही ना. हे बा, मग तुम्ही मोजमाप करून वड्याला पाणी सोडलेलं आहे तुमची का. कुठं मोटर आहे. कुठे आहे तुमची सगळ्या पाण्याला मोटरीला गेले मोटर कुठे आहे? आमच्या मोटरीत नाही. बरं तुमची कुठे आहे? आमच्या नाही टाकलं. मग काय मग हे कशासाठी अन्याय आहे शेतकऱ्यांवर. काय अन्याय आहे? मग अन्याय आहे ना आमचं. मोटर आहे का? आहे. मग काढून घ्या. कुठे आहे तुमची मोटर? आमचा डोंगला आहे इथं. मग काढून घ्या ते. नाही काढणार आम्ही. काढून घ्यायचंय. नाही काढणार. हो आमच्या गटर कुठं तर भरतो आम्हाला पाण्याचा सोर्स नाही होता. मी म्हणतो नाही पाण्याचा सोर्स नाही साहेब आम्हाला. जाऊ द्या नंतर काढायचंय. नाही साहेब. नंतर कधी काढायचं मग. पण तुम्ही खाली पाणी जायच्या अगोदर वड्याला पाणी का सोडलं. वड्यालाच पाणी सोडून राहिलंय नाही सध्या नाही, आपण. खाली खालून वर भरीत यायचं नाही, ना नाही, तुम्ही. सध्या वड्यालाच पाणी पण आम्हाला काय सोर्स आहे साहेब. पाण्याचा सोर्स नाही ना आम्हाला. मोटरी चालवायचं. ऐका, तुम्ही खालूनच वर पाणी यायला पाहिजे होतं त्या वड्याला बोगस पाणी का सोडलं. शेवटच सोडायचं ना. तेलपासूनच भरायचं. तो नाही नाही नाही. साहेब हे चुकीचं आहे एकदम. चुकीचं आहे. इंडिव्हिज्युअल हे एकदम चुकीचं आहे. आणि तुम्ही इतका अन्याय करू राहिले शेतकऱ्यांवर. मागच्या वेळेस माझ्या आमच्या जमिनी गेल्या आम्हाला एक रुपयाचा सुद्धा फायदा नाही. आम्हाला तुम्ही चारा दिले का. आणि आमचं स्वतःची यंत्र लावून पाणी घेतो तुम्ही. परमिशनच नाहीये. अहो मग तुम्हाला परमिशन नाही ना. आमच्या
परमिशन राजू आम्ही हात ए, साहेबांना. राजू आम्हाला पाणी लागलं करा. ना. त्यांना पाणी आम्हाला करा. नाही. खासदाराचं कुठेकडे जा, कोणाकडे जा. विहिरीचा तळ उघडा. या पाण्यात सुद्धा नाही पाणी. या बाई इथं कुठे पाणी सगळे हे कोणी? आम्ही कधी पाणी नाही सांगा बरं तुम्ही. आम्हाला एक रुपया सुद्धा नाही. तुम्ही सांगा ना, पाणी गेले आम्ही मारायचं इकडून पाईपलाईन व्हायला पाणी पाणी मागायला पाहिजे. चुकीचं आहे तुमच्या. अहो थांबा जोपर्यंत चालायचं काम होत नाही, तोपर्यंत तुम्ही परमिशन सांगा. खाली निघलं. पाणी गेलं तिकडे काय व्हायचं? नाही, अहो पाण्यात पाणी गेलं आमच्या जमीन आहे आता नाल्याला त्याच्यात पाणी आलं. पहिलंच पाणी येतं त्याच्यामध्ये अजून पाणी गेलं पहिलंच पाणी पाणी उचललं गेलं. आज ते पहिलं पाणी केलं नाही जायचं. आलं काही एक तासात पाणी बाहेर. तो बंद आहे की याला लागून सुटला अहो, सुद्धा काय नाही. तुम्हाला सांगावं? पाणी पाण्याच्या भागातून पाणी आपली सिस्टीम आहे ना, आपली सिस्टीमच वड्यासाठी आता पाणी देऊ. नाही नाही, पण वडा नाही. आम्हाला विषय पर्याय द्या. जाऊ दे, काय होतं, काही होऊ शकत नाही. आम्हाला वडा नाही, मग आम्ही काय करायचं? मग तुम्ही आमची आम्ही करायचं. वडा नाही ना आपल्याला पाणी घ्यायला जाऊन द्या. आम्ही काय करायचं? नाही नाही, मग ते बंद करा साहेब. पाणी द्या ना दोन बाया. नाही नाही, बंद करा जागा वरून. काय होतं आमच्या जमिनी आमच्या गेल्या फायदा आम्हाला रुपयाला सुद्धा नाही. आणि ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना किती काय फायदा. काढून घ्या आणि हे करा आणि हाताचा प्रकार आहे असा. ते मोटरी चालवायचं नाही सध्या. मोटरी बंद करा. 10 तारखेला पुढे टाका. 10 तारखेला शांततेत चालू आहे सगळे. सध्या ना मोटरीला परमिशनच नाही. आपण फक्त गाव तलावांना जे आहेत ना, ती वड्याद्वारे पाणी सोडतो. अहो राहुल भाऊ, हे झालं वड्यावाल्यांना पाणी. आपल्याला आम्ही वड्यावर गेलो पाणी घालायला. हो, राहून जाईल, थांबा. हो, थोड्या मोठी आहे साहेब, त्याला एवढेच कोण आहे? फक्त. कोण आहे? आज आहे, कोण आहे? त्यालावर भरपूर मोटरी आहे. आपल्याला काय फायदा आहे? आपली शेती नाही. आणि मागं चालू आहे. फायदा नाही त्याच्यावर. काही चालू आहे सगळी. माग मोटरी चालूच आहे. बरोबर आहे तुमचं राहुल भाऊ. नाही, नाही, बरोबर आहे त्यांचं. पण मग ते म्हणजे आम्हाला टेल पासून मग तो साळदपूरच्या वड्याला पहिले 1 तासाला पाणी सोडून दिलं. तो टेल नाही दिसला त्यांना त्यावेळेस. किती पाणी म्हणजे साहेबांच्या जमिनी साहेबांचं हे असलं म्हणजे काही करायचं गुतमास. मग नाही 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 असं नाही चालत हो. 4-5 लोक काय बरं पिकं जळून जातील. 15-20 वर्ष काय नाही सगळी. पुढं काय करणार नाही ना मग. जे बोके उडाल ते बोके उडाल. आम्ही मागे राहिलो आम्ही मागे गेला. पाणी गेलं का आमच्या अहो, राहुल भाऊ, 5 दिवसात काय इथं पाणी उतरलं. 5 दिवसात काय करायचं? आम्ही काल डोंगरे टाकले ते पाणी कालच कुठे चालू आहे. पाणी निघून गेलं 10 दिवसात कोण निघून जातो. वड्याचं प्रेशर. अहो, लोकांच्या वावरात पाणी फुगलंय. वावरांमध्ये पाणी चाललंय लोकांचं. ते गीते साहेबांना त्यांचा ऊस पाण्यात गेलाय सगळं. आम्हाला तुम्ही एक कमरा सोडून द्यायला. आम्हाला इथं साठ- 1-2 मिनिटं थांबावं. मला एक सांगा पाणी किती दिवस चालणार? पाणी चाललं इकडं खाली आहे ना, साधारण 15 तारखेला. आज 1 तारीख. म्हणजे आता पाणी नाही दिलं. 8 दिवसात काय होणार? किती पाणी जाणार साहेब? 2 डोंगरे किती पाणी जाणार खाली? किती पाणी जाणार 2 डोंगऱ्यांमध्ये?
दोन डोंगरे म्हणजे ते अडीचशे. म्हणायला येतं आपण पूर्णच लेनचा विचार करतो ना सरकार पण ह्या सगळ्या गोष्टी मध्ये काय करायचं? सगळ्यांनाच नाही, काढावं नाही, लागतं. कोणीच नाही काढलं, पुढे काय काढलं? असं आहे ना. कोणीच नाही काढले. नियम सगळ्यांना सारखाच राहतो. साहेब, हाय, आम्ही अहो, म्हणत मागच्या नाही वेळेस असंच झालं. आपण सहकार्य करू, काय अडचण नाही. राहुल भाऊ एक काम करा नामदारशी बोलून घ्या तुम्ही आम्ही अर्ज करतो साहेबांना. साहेबांचा नंबर घ्या साहेबांशी बोला सगळ्या शेतकऱ्यांना साहेब देतो आम्ही तुम्हाला. आम्ही करतो सगळं 5 तारखेपर्यंत थोडस सहकार्य करा, बाकी दुसरं काय आहे? 5 पण हे तारखेपर्यंत 24 तास चालतच नाही. लाईट आहे का? लाईट साहेब आम्हाला 2 नाही 3 तास लाईट. रात्रभर लाईट नाहीये. पाणी चालत. 5 तारखे आज 1 तारीख आहे काय आता थोडं काही तर समजून घ्यावं लागेल. विषय असा आहे त्याच्यावर आम्हाला द्या 5 तारीख हा माहिती आहे ना नाही ठीक आहे तो साहेब. आणि मग आमचं किती पाणी उपसलं? साहेब किती पाणी उपसित पाणी? ए, अरे इकडे ये ना. कंपनी काय घेऊन इकडे ये ना. आणि हा अन्याय आहे ना, हा अन्याय फक्त आहे ना मोरीपासून इकडच होतो वरती कोणी यांना ना जुमनीत नाही. मी सांगतो तुम्ही माझ्या बरोबर चला. राहुल तुम्हाला नाही माहिती तू हा, एका दिवसात राहुल साधनपूर तो आहे ना त्याच्यासाठी कॅनल फोडलाय. कॅनल फोडून पाणी काढ. 2-2.5 मी खंडून राहिलाय मुतायला पाणी नाही दिलं. मी इथून पाणी का नेतो कधी कधी टाक्या टाकून पाणी न्यावं लागत. इथं 2 थेंब जिरल्यानंतर आम्हाला काहीतरी मिळालं तर जातो ना आमचा. तुम्हाला आहे ना, आम्ही ऐका. फिरायला उपाशी. एक लक्षात घ्या, त्यांच्या संग बोलू नका. आपण काय करू साहेबांकडे जाऊ. आता ऐका ना, पाहिलं ना एक तास लाईट येत ऐका ना तुम्ही. आपण काय तुला साहेबांना पाणी भेटू. रे माझं त्या पाठाला मी आज साहेबांचा ते नगरला आहे. ते झालं का संध्याकाळी समजा सप्तेस तिथं आले ना, आपण साहेबांशी बोलू, साहेबांनी परमिशन घेऊ, साहेब आदेश करतील त्यांना. आपण साहेबांचा निर्णय येऊ नये ना आज म्हणजे व्यवस्था सूचना व्यवस्था पाणी नाही घेतलं तर कोणीच नाही. असं नको व्हायला नाही नाही. नाही साहेब म्हणजे तिथून तिथे जाऊन झालं, पण त्याच्यावर काय सांगा तुम्हाला? यांना काय केसेस करायचे असले ना मध्ये जायला तयार. असं नाही. नाही म्हणा हो साहेब केस तयारी आहे आपली. अहो, केस नाही. अबा, पाणी यायच्यासाठी आम्ही काय बोलत नाही. म्हणतोय मोटर बंद करा बाबा. नांगडीचं पाणी सुरू शकत नाही. भरणे किती दिवस आहे तुम्हाला? हा बरं, मग हे बघ, मका वाळून चालले. काय बरं सांगा? काय भरणे आहे का? इथं उद्या आता मोठ्याच्या पुढं भरणे आहे. काय करणार आम्ही? 5 दिवस थांबून चालूच करायचं ना अहो पण ते पाणी गिरत नाही ना 5 दिवसात. किती पाणी निर्णय? 5 दिवसात किती पाणी गिरतं? तुम्हाला. वर्ष लोकांनीच पाणी भरलं काय करायचं येईन का काय? हा, तेवढं पाणी वडा बंद करा. उपयोगातच नाही आम्हाला. कमी करा तुम्ही. लोकांनी तसं पाणी वडा बंद करा.